हा सांगा, पहिला प्रश्न सांगा. पहिलं गणित आहे आपलं x प्लस y बरोबर 4. दुसरं समीकरण आहे 2x मायनस 5y. हे वाला पहिलं समीकरण आहे. व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्या. सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की समीकरण सोडवण्यासाठी 2 समीकरणांची आवश्यकता पडते. कितीची? 2. कारण यात चल 2 राहतात. चल 2 असतात म्हणून 2 समीकरण लागतात. चल जर 3 असले तर 3 समीकरण लागतात सोडवायला. आणि चल जर 4 असतील तर 4 समीकरणांचं गणित बनते. आता सध्यामध्ये आपल्या 2 चल आहेत x आणि y. हे चल आहे. व्यवस्थित बस आणि इकडे लक्ष दे. x आणि y हे काय आहे? चल आहे. 2 चल आहेत म्हणून 2 समीकरण लागतात. पहिल्यांदा बघायचं 2 समीकरण दिलेत काय. जर दिलेत तर त्याला समीकरण नंबर 1 आणि हे समीकरण नंबर 2 असं द्यायचं. इथपर्यंत समजल? काय समजल की याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 असं द्यायचं आहे. ठीक आहे. मग आता दुसरा नियम काय म्हणते? दुसरा नियम म्हणते की समीकरणात काही सारखं आहे का बघा. सारखं असणं गरजेचं आहे. मग सारखं आहे का म्हणजे x च्या सोबत असणारा आकडा दोन्ही समीकरणांमध्ये सारखा आहे का किंवा y च्या सोबत असणारा अंक समीकरणांमध्ये सारखा आहे का हे आपल्याला बघायचंय. मग आपण बघू इथं x च्या सोबत काय आहे. या समीकरणामध्ये x च्या सोबत काय आहे? काहीच नाही. काहीच नाही म्हणजे 1 आहे. मग या समीकरणामध्ये x च्या सोबत काय आहे? 2 आहे. या समीकरणामध्ये बरं x च्या सोबत इकडे 1 आहे आणि तिकडे 2 आहे. मग सारखा आहे का? म्हणजे याचा अर्थ x चा सहगुणक सारखा नाही. मग आता बघू या y च्या सोबत कोणीच नाही म्हणजे 1 आहे आणि या y च्या सोबत 5 आहे. समजलं? आता मग ये तरी सारखा आहे का y चा सहगुणक? नाही. इकडे 1 आहे तिकडे 5 आहे. मग आपल्याला दोन्ही समीकरणामध्ये एक बी चलचा सहगुणक सारखा भेटला नाही. बरोबर आहे. तर आपण काय करूत मग कोणत्या तरी एका चलाचा सहगुणक सारखा करून घेऊ. कोणत्या तरी एका. किती चल आहेत आपल्याकडे? 2 चल आहेत. 2 पैकी कोणत्या बी एकाचा सहगुणक सारखा करून घेऊ म्हणजे त्याच्यासोबत सारखा आकडा आणू. मग मी काय म्हणतो या 1 ला 2 आणतो. x चा सहगुणक सारखा करण्याचा प्रयत्न करतोय. कोणाचा? x चा. मग x चा सहगुणक सारखा करायचा म्हणजे इथं 2 आहे तर इथं बी किती आणावं लागेल? 2. मग इथं आत्ता किती आहे? 1. मग 1 ला कितीनं गुणलं तर उत्तर 2 येते. 2 न. मग कोणाला 2 न गुणावं लागेल तर मला माहित आहे की एकट्याला गुणायला जमना. सुलभ नामंत्रण द्यावं लागते. सगळ्याला गुणावं लागते. बरोबर आहे की नाही? मग समीकरण 1 ला आपण 2 न गुणू. किती न गुणू? मग इथं लिहूत ते असं लिहावं लागतंय. समीकरण 1 ला 2 ने गुणून. समजलं इथपर्यंत? मग किती न गुणायचंय? 2 न. 2 लिहिलो. कंस मारतो आणि समीकरण 1 पुरा लिहितो. x प्लस y बरोबर 4 गुणून घेऊ. 2 न x ला गुणलं तर 2x आलं. प्लस 2 न y ला गुणलं 2y आलं. बरोबर 2 न 4 ला गुणलं 8 आलं. समजलं इथपर्यंत? सगळ्याला गुणून घेतलं. हे जे नवीन आलंय त्याला समीकरण नंबर 3 देतो. किती देतो? 3. समीकरण नंबर 3 देतो. आता समीकरण नंबर 3 कशाला गुणून काढलो मी? समीकरण 1 ला गुणून. समीकरण म्हणत जा 1 ला नाही. समीकरण 1 ला गुणून काढलंय म्हणून हे समीकरण नंबर 1 आपल्या कामातून गेला म्हणायचं. त्याला बघायची आता गरज नाही आपल्याला. आता आपण बघणार आहोत समीकरण 3 आणि समीकरण 2. या 2 समीकरणांमध्ये काही सारखं झालंय का? आता नव्हतं पण झालंय का? झालंय. काय सारखं झालंय? 2x आणि 2x. इकडं लक्ष द्या. एक नवीन पद्धत, नवीन
काय म्हणू, नियम सांगालो. लक्ष द्या इकडं. या दोघांची वजाबाकी करतो. काय करतो? कस काय सर वजाबाकीच का करता, बेरीज करा. तर लक्ष द्या, या 2x पुढे काहीच नाही म्हणजे, आणि या 2x पुढे काहीच नाही म्हणजे, दोन्ही जे सारखं आहे त्याच्या समोरचे चिन्ह सारखे असतील तर वजाबाकी करतात. हा नियम आहे. काय म्हणलो आता बघा, मी काय म्हणलो, जे सारखं आहे पहिलं ते बघावं लागेल. जे सारखं आहे त्याच्या समोरचे चिन्ह सारखेच असतील तर दोन समीकरणांची वजाबाकी करतात. समजलं काय म्हणालो मी? जे सारखं आहे त्याच्या समोरचे चिन्ह सारखेच असतील तर दोन समीकरणांची काय करायची? मग आता या दोन समीकरणांमध्ये जे सारखं आहे, काय सारखं आहे? 2x 2x, त्याच्या समोर चिन्ह कोणतं आहे? प्लस प्लस, म्हणजे सारखं चिन्ह आहे म्हणून त्यांची काय करायची? मग आता विचार करायचा, वजाबाकी जर करायची तर कोणामधून काय काढू? मोठ्यातून छोटं काढू. मग मोठं कोण आहे? तर इथं 8 आहे, तिथं 1 आहे. मग समीकरण 3 मोठं आहे. बरं, समीकरण 3 मोठं आहे म्हणजे 3 असल्यामुळे मोठं आहे का हे 8 असल्यामुळे मोठं आहे? हा, नाहीतर कधी कधी समीकरण 2 मोठं राहते 3 पेक्षा. कोणतं मोठं आहे व्यवस्थित बघून घ्या. मग इथं लिहू समीकरण 3 मधून, समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करून समजाले मी काय लिहालो. मग आता किती मधून किती वजा करतो म्हणलो? 3 मधून 2. मग 3 ची डावी बाजू काय आहे? समीकरण 3 ची डावी बाजू आहे 2x प्लस 2y मायनस, हे झाली डावी बाजू कोणाची? याची. इथं करूत मायनस, कंस मारूत. आता समीकरण 2 ची डावी बाजू काय आहे? 2x मायनस 5y कंस बंद, बरोबरला बरोबर. समीकरण 3 ची उजवी बाजू काय आहे? इकडे लक्ष दे कार्ट्या, काय डव चालस त्याला. 8 मायनस समीकरण 2 ची उजवी बाजू 1. मग आता बघू, ह्या मायनस असल्यामुळं ह्या कंसातले चिन्ह बदलावं लागते कारण मायनस आहे. मग आपण इथं लिहू 2x प्लस 2y मायनस 2x प्लस 5y बरोबर 7. कसं झालं बघा, 2x ला 2x आहे, 2y ला 2y आहे. या इथं प्लस होतं, काय होतं? प्लस होतं. कुठं प्लस होतं? अरे बोला की कुठं प्लस होतं? अरे 5y च्या पुढं मायनस होतं, हा सॉरी 2x च्या पुढं काय होतं? प्लस होतं. तर आपण तिथं काय करणार आहे? मायनस करणार आहे, चिन्ह बदललं. 5y च्या समोर काय आहे? मायनस आहे, तर तिथं आपण प्लस करणार आहे. आणि तिथं तर 8 आणि 1 ची वजाबाकी झाली 7 झालं. आता बघा आपलं इथं किती आहे? इथं किती आहे? या दोघांची वजाबाकी बेरीज काय बी होईना. का होईना? इथं किती आहे? इथं किती आहे? दोघं बी वेगळे आहेत, यायची बी होईना. मग आपण पहिलं काय करू, जे सारखे आहेत त्याला जवळ आणू. म्हणजे आपण काय करू, इथं 2x इथला लिहू, मग त्यानंतर इथला 2x इथं लिहू. कुठला? इथला. मग आता अजून हे दोघं झाले, मग समीकरणात अजून दोघं आहेत उरलेले. कोण उरलं? हे 2y उरलं प्लसचं, आणि प्लसचं किती उरलं? बरोबर किती उरलं? समजलं? आता इथं किती आहे रे? इथं किती आहे? 2x आणि 2x ची होणार वजाबाकी. काय होणार? मग हा 2x आणि हा 2x गेला म्हणजे 0 झाला त्याला. मग राहिलं काय? 2y प्लस 5y बरोबर 7. मग 2y आणि 5y ची काय व्हावं? बेरीज व्हावं. प्लस आहे मध्ये. मग 2y आणि 5y किती झालं?
बरोबर किती झालं? हा जो 7 आहे तो तिकडे नेऊत आपण, म्हणजे y बरोबर होईल 7/7. हा 7 जेव्हा सगळंच कटते तेव्हा 1 राहते, मग y बरोबर किती आलं? ही किंमत समीकरण कुठं बी ठेवा तुम्ही, कुठं बी समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, कोणत्याही समीकरणात ठेवा, उत्तर सारखं येते. मग आपण जर पाठच झालं आपल्याला समीकरण 1 मध्ये ठेवून, बरं चला 1 मध्ये ठेवू, समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय आहे तर आपण जर बघितलं तर समीकरण 1 आहे x प्लस y बरोबर 4. मग आपण इथं लिहूया x प्लस y बरोबर 4, हे आपलं समीकरण नंबर 1 आहे. याच्यामध्ये मी किंमत ठेवतो म्हणलो, कशाची? y ची. निघालेली किंमत किती निघाली? मग जिथं y दिसालय तिथं 1 ठेवतो. काय ठेवतो? मग हे x ला x, इथलं x ची किंमत मला माहित नाही, प्लस ला प्लस, y ची किंमत किती आली? बरोबर किती? 1y. कोणीतरी मध्येच म्हणलं 1y, अरे y ची किंमत 1 आली, मग y च्या ठिकाणी 1 ठेवलं, पुन्हा y कशाला ठेवायचं? y ची किंमत 1 ठेवली, 1. हा प्लसचा 1 आहे तो तिकडं नेऊन, म्हणजे x बरोबर 4 - 1 होईल, म्हणजे x बरोबर किती होईल? मग x बरोबर 3 होईल. असं आपलं समीकरण सुटते. ठीक आहे. आता ज्यांचं आलं, आता हेच समीकरण मी थोडं वेगळं सोडून दाखवतो. हेच समीकरण, हेच उत्तर आणतो ना, येतात माझ्या हातात नाही, आणतो म्हणायला, ते समीकरणाच्या नियमानुसार येतात. कसं करायचं बघा. आता बघा, हेच समीकरण आपण काय करू, दुसऱ्या पेजवर घेऊ. सांगा समीकरण, हेच समीकरण सांगा डबल. x प्लस y बरोबर 4 आणि 2x मायनस 5y बरोबर 1. एकच ना? असं दिलेलं आहे का? आता व्यवस्थित लक्ष द्या. आता काय करालो मी, 2 समीकरण दिलेले आहेत का बघालो? आहेत. इथं देतो समीकरण नंबर 1, इथं देतो समीकरण नंबर 2. आपला पहिला नियम काय म्हणते? 2 समीकरण पाहिजेत. मग पहिला नियम मान्य झाला. दुसरा नियम काय म्हणते? काहीतरी सारखं पाहिजे. काय पाहिजे? सारखं. मग या x च्या सोबत किती आहे? या x च्या सोबत किती आहे? 2. सारखं आहे का? नाही. या y च्या सोबत किती आहे? 1. या y च्या सोबत किती आहे? 5. सारखं आहे का? नाही. म्हणजे सारखं नाही. मग आता मागच्या वेळेस आपण काय केल्या, तर आपण x चा सहगुणक सारखा केल्या, म्हणजे इथं 2 आणल्या. पण असं कोणत्या महाराजानं म्हणलं की x चा सहगुणक सारखा कर रे तू? नाही, y चा बी सहगुणक सारखा करू शकतो. कोणत्या बी एकाचा सहगुणक सारखा करा म्हणलंय ना. मग इथं मी x चा सहगुणक सारखा केलाय. जर मी y चा सहगुणक सारखा करतो म्हणलो तर जमल का? जमते. कारण नियम काय म्हणते? कोणत्या बी एकाचं सारखं कर. मग तू x चं सारखं कर की तू y चं सारखं कर, जमते. उत्तर तेच येते. मग करून दाखवलो कसं येते. आता मला सांगा, मी x चा सारखा करणार नाही, मला करायचा आहे y चा सारखा. मग x चा सारखा करून येईन काय गणित? येते. आताच करून दाखवलंय. मग y चा बी सारखा करून येते. कसं येते बघा. आता कोण सांगल मला y च्या सोबत इथं किती आहे? इथं किती आहे? मग y च्या सोबत मला किती आणावं लागल? 5 आणावं लागल. मग किती न गुणावं लागल? कस काय? तिथं 1 आहे. 1 ला जर 5 न गुणलो तर 5y येते. मग कोणाला गुणावं लागल? पुऱ्या समीकरणाला. कोणत्या समीकरणाला? समीकरण 1 ला. किती न? 5 न. मग इथं लिहितो, समीकरण 1 ला 5 ने गुणून किती न गुणालो र? का हो सर, मागच्या वेळेस 2 न गुणल्या की? नाही, गणित तेच आहे पण माझा विचार बदलला.
माझा विचार पहिला होता एक्सचा सारखा करायचा, आता विचार झालाय नाही वायचा सारखा करतो. विद्यार्थी बी कुणीकडून बी जाऊ शकते. त्याचं मन सरनं काय म्हणले होते, कोणत्या बी एकाचं सारखं कर. मी कोणत्या बी एकाचं सारखं करतो. एक्सचं बी सारखं केल्यानं जमते, वायचं बी. आता मी पहिलं एक्सचं सारखं केलो, आता करतो वायचं सारखं. मग 5 न गुणण्यासाठी मी इथं लिहितो 5 आणि कंसात समीकरण नंबर 1 लिहितो. समीकरण नंबर 1 काय, एक्स प्लस वाय बरोबर 4. समजलं. 5 न एक्स ला गुणलं, 5 न वाय ला गुणलं, 52 चोक, याला देतो समीकरण नंबर 3. आता हे गेलं माझ्या कामातून. का गेलं, त्यालाच गुणून 3 काढलो म्हणून 1 ला नाही बघणार. आता मी बघणार आता 3 ला आणि 2 ला. समीकरण 3 ला आणि समीकरण 2 ला. काही सारखं दिसाले का, दिसाले. काय सारखं दिसाले, 5y सारखं दिसाले. आता x सारखं नाही, आता 5y सारखं दिसाले. लक्ष द्या, इथं विद्यार्थी चुकतात. इथं काय चुकते बघा, इथं 5y दिसाले, इथं बी 5y दिसाले का. मग आता 5y दिसाले म्हणून या दोघांची त्यानं वजाबाकी करतात, पण जमत नाही. वजाबाकी करायला जमना. इथं का जमना सर, असं कसं म्हणाले. हा, जे सारखं आहे, जे सारखं आहे, मी पुन्हा पुन्हा सांगालो, जे सारखं आहे त्याच्या समोरचे चिन्ह बघा. इथं किती आहे, त्याच्या समोर काय, इथं किती आहे, त्याच्या समोर काय. म्हणजे जे सारखं आहे त्याचे चिन्ह वेगळे आहेत. जे सारखं झालंय त्याचे चिन्ह काय आहेत, वेगळे आहेत. म्हणून या 2 समीकरणांची बेरीज करावं लागते. लक्षात राहील, लक्षात राहील का. नवीन नियम काय म्हणालो, जर जे सारखं आहे त्याचे चिन्ह सारखेच असतील तर वजाबाकी करायची, आणि जे सारखं आहे त्याचे चिन्ह वेगळे असतील तर बेरीज करायची. मग आता समीकरण 3 आणि 2 ची काय करू, कस काय बेरीज. हा, वजाबाकी कस काय, वेगळे चिन्ह आहेत म्हणून. हा, बेरीज कस काय, सारखे चिन्ह आहेत की. बेरीज करावं लागते. पुन्हा पुन्हा सांगालो पोरा, लक्ष दे. जे सारखं आहे त्याचे चिन्ह सारखेच असतील तर वजाबाकी करायची. जे सारखं आहे त्याचे चिन्ह वेगळे असतील तर बेरीज करायची. काय करायची, मग आता चिन्ह सारखे आहेत की वेगळे आहेत, मग काय करावं. मग लिहितो समीकरण 2 व 3 ची बेरीज करून. काय करून, बेरीज करा की वजाबाकी करा. मोठ्यातून छोटं किंवा मोठ्यात छोटं मिळवायचं. मग मोठं कोण आहे, समीकरण नंबर 3 मोठा आहे. मग लिहितोय तर समीकरण नंबर 3 ची डावी बाजू 5x प्लस 5y, इथं मारतो प्लस, इथं करतो कंस. समजलं. कंसात आता समीकरण नंबर 2 ची डावी बाजू 2x मायनस 5y कंस बंद बरोबरला. समीकरण नंबर 3 ची उजवी बाजू 20 मायनस समीकरण नंबर 2 ची उजवी बाजू. हा, मायनस नाही प्लस, कारण बेरीज करालो. हा, 1. समजलं. आता लक्ष द्या, वजाबाकी करताना याच्यातले चिन्ह बदलतात, पण बेरीज करताना चिन्ह बदलायचं नाही. बघा, वजाबाकी करताना चिन्ह बदललो होतो, दिसाले काय बघा, मायनस लिहिलो, इथं मायनसचं प्लस झालं. पण जेव्हा बेरीज करतो तेव्हा चिन्ह बदलायचे नाही. प्लस न गुणल्यानं चिन्ह बदलणार, मायनस न गुणल्यानं चिन्ह बदलतात. मग आता इथं काय राहील, 5x ला 5x, प्लस ला प्लस, 5y ला 5y. चिन्ह बदलणार नाहीत, म्हणजे 2x च्या समोर प्लस आहे, प्लसच आलं, आणि या 5y च्या समोर मायनस आहे, मायनसच आलं. समजलं. मायनस आहे, मायनसच. का बरं मायनसला मायनस राहिलं, बदलले नाहीत. का नाही बदलले, बेरीज करालो म्हणून बदललं नाही. वजाबाकी केलो असतो तर बदललो असतो. मग 20 आणि 1. समजलं. आता बघा, याची आणि याची बेरीज होईल का, होईना. याच्यासोबत x आहे, त्याच्यासोबत y आहे. याची आणि याची होईल का, होईना. y x आहे.
याची आणि याची होईल का? होईना, एक्स वाय आहे. मग आपण काय करू, एक्स एक्स वाल्याला जवळ आणू, वाय वाय वाल्याला जवळ आणू. मग हे 5x इथलं जशाला तसं म्हणतो. आता दुसरं x कुठं आहे बघतो, प्लसच 2x. समजलं? त्यानंतर राहिलं काय आता, प्लसच 5y मायनसच 5y बरोबर किती राहिलं? समजलं इथपर्यंत? आता मला सांगा, या 5x ची आणि या 2x ची काय व्हावं? बेरीज व्हावं, प्लस आहे. मग 5x आणि 2x झाला. इथं बघा 5y आणि या 5y ची काय व्हावं? वजाबाकी. इथं प्लस आहे तिथं मायनस आहे म्हणजे वजाबाकी व्हावं. मग कटते, 5y मधून 5y गेला म्हणजे y कटला. राहिलं काय मग? बरोबर किती राहिलं? 7 आणि x मध्ये काय आहे? म्हणजे x बरोबर 21/7. 7 न कटवतो, 7 1 7 त्रिक, x बरोबर किती आलं? ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवतो. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून, समीकरण 1 काय आहे? x प्लस y बरोबर 4. x प्लस y बरोबर 4 आहे का? मग कशाची किंमत मला माहित झाली? y ची. झोपा काढाली काय? x ची किंमत माहित झाली किती? मग x च्या ठिकाणी ठेवतो 3, प्लस ला y ला बरोबर ला 4 ला ये 3. या 3 च्या समोर कोणतं चिन्ह नाही म्हणजे उचलतो तिकडे नेतो. मग y बरोबर 4 मायनस 1. मग y बरोबर 4 मधून 3 गेला. y बरोबर किती आलं? मग आता बघू, इथं आपण x चा सहगुणक सारखा केलत्या तर उत्तर काय आलतं? उत्तर काय आलतं बघा, x ची किंमत 3 y ची 1 आली ना. इथं बघा x ची 3 y ची 1 आलं का? सेम. याचा अर्थ काय? आपल्याला कोणतं बी एक सहगुणक सारखा करायला जमते. समजलं की? पण सर इथं तुम्ही दोघांची वजाबाकी केल्या आणि इथं तुम्ही दोघांची बेरीज केल्या, असं का केल्या? तर नियम सांगितलो. काय सांगितलो? जे सारखं आहे त्याच्या समोरचे चिन्ह सारखेच असतील तर वजाबाकी करा. जे सारखं आहे त्याच्या समोरचे चिन्ह वेगळे असतील तर बेरीज करा. समजलं की? लक्षात राहील. अशा सारखेच 2 गणित देतो, सोडून दाखवा. हा सेम आहेत. चला मग ते पुढचे करा आणि दोन्ही पद्धतीने करा. आता दुसरं गणित असंच आहे का बघूत आपण. हा सांगा बरं, काय समीकरण काय? हा x. दुसरं गणित सांगा. 2x प्लस y बरोबर 5. हा बरोबर 5. ठीक आहे. इकडे लक्ष द्या. पहिल्यांदा आपल्याला हे बघावं लागल की 2 समीकरण दिलेत. काय दिलेत तर त्याला नंबर देऊ. हे 1 आहे म्हणून हे 2 आहेत. दुसरं नियम काय आहे? पहिला नियम आहे 2 समीकरण पाहिजेत. दुसरा नियम काय आहे? चल सारखे पाहिजेत, सहगुणक सारखे पाहिजेत. सहगुणक बघा रे, इथं x च्या सोबत किती आहे? 2. इथं सारखं आहे का? इथं सारखं आहे का? आहे. सारखा आहे ना. सारखं आहे म्हणल्यावर सारखं करायची गरजच नाही आपल्याला. सारखं आहे ना त्याच्यात, मग सारखं करायची गरज नाही. मग आता सारखं जर असेल तर बेरीज तरी करावं लागल, नाहीतर वजाबाकी कधी करावं लागेल. मग बेरीज कराव की वजाबाकी कराव हे सांगायला देवदूत येणार नाही, शेख महाराज बी येणार नाहीत,
कोणी बी येणार नाही सांगायला की बेरीज करतो की वजाबाकी करतो. ते आपल्याला ठरवावं लागेल की बेरीज करू की वजाबाकी करू. आणि हिनं सांगते मला या दोन समीकरणांची बेरीज करू की वजाबाकी करू. उभा राहा, उभा राहा, सांग या दोन समीकरणांची काय करू. बघा मी लय येडा मास्तर आहो. बेरीज करू म्हणलं की कस काय म्हणून विचारतो, वजाबाकी करू म्हणलं कस काय म्हणून विचारतो. कस काय ते माहित पाहिजे. सगळ्यात महत्वाचं ते आहे. बेरीज करू की वजाबाकी करू. बेरीज करू तर का, वजाबाकी करू तर का. बेरीज करू का, का बेरीज करू. आज बेरजेचा दिवस आहे म्हणून. हा हा वाय सारखा आहे म्हणून बेरीज करू. अच्छा, म्हणजे मी असं म्हणलो का रे जेव्हा बी वाय सारखा दिसल तेव्हा बेरीज करा असं म्हणलो. मी काय म्हणलो, मी काय म्हणलो. मी मराठीत शिकवलो ना रे. तुम्हाला मराठी येते, तुमची माझी भाषा सेम आहे. मग मी म्हणलेलं तुम्हाला कळायला लागलंय. मी काय म्हणलो होतो मग कोण सांगाल, हात वर करा. मी काय म्हणलो होतो, परफेक्ट परफेक्ट सांगितलं होतं मी काय करायचंय, कधी काय करायचंय सांगलो होतो. सांगे बाई. हा उभा राहा. काय म्हणलो होतो, उभा राहा. काय म्हणलो होतो, कधी बेरीज करावं म्हणलो, कधी वजाबाकी करावं. वाय ची किंमत सारखी असेल तर बेरीज करायची. अच्छा हा. आणि एक्स ची किंमत सारखी असेल तर वजाबाकी करायची असं म्हणलो. मायच्या असं जर मी म्हणलो असन तर रात्रीतून मरून जाईन मी. मी स्वतःला श्राप द्यालो जर मी असं म्हणतलो असतो तर. तू सांगालीस हा, पण तू सांगून तुझ्या नियमानं चालत नाही ना गणित. नाते गणित माझ्या नियमानं चालते. त्याचा नियम मी पाठ करून तुला सांगितलाय. मग ते नियम त्याच्या हिशोबाने चालावं लागेल, आपल्या हिशोबाने नाही. आपल्याला काय वाटतं याला घेणं देणं राहीना. आपल्याला काय वाटतं याला नाही, हे बरोबर नाही. बरोबर की नाही. माणसानं काय म्हणावं, माझं ते खरं नाही, खरं ते माझं आहे. माझं ते खरं नाहीये, जे खरं आहे ते माझं आहे. हा, मुलांमधून कोण सांगते का, सर का परफेक्ट सांगा काय म्हणलो होतो. हा काय, उभा राहा. काय म्हणलो होतो, काय म्हणलो होतो. हा, कोणाचे चिन्ह सारखे, चलाचे सोबतचे असं मी म्हणलो नाही. ऐसा बी नाही. हा, वायच्या सोबत मग एक्सच्या सोबत जमत नाही का. मी असं बी म्हणलो नाही. हा हा करेक्ट. मी म्हणलो होतो सारखं जे आहे त्याचे चिन्ह सारखेच असतील तर वजाबाकी होते. जे सारखं आहे ते एक्स राहू दे की वाय राहू दे आपल्याला घेणं देणं नाही. जे सारखं आहे, सारखं आहे म्हणजे त्याचा सहगुणक सारखा आहे, त्याचे चिन्ह बी सारखे असतील तर वजाबाकी होते. आणि जे सारखं आहे, सारखं ते एक्स राहू दे की वाय राहू दे आपल्याला घेणं देणं नाही. सारखं राहावं त्याच्यासोबतचं आकडा, त्याचा सहगुणक सारखा असावं. अरे कार्ट्या तिकडे बघू नको, भवानी तिकडे काय मुजीब सरला लाईन मारलास काय. एक्स सारखा असेल किंवा वाय सारखा असेल आपल्याला घेणं देणं नाही. आपल्याला बघायचं फक्त सारखं कोण आहे. जे सारखं आहे त्याचे चिन्ह सारखेच असतील. आता सारखेच म्हणल्यावर मायनस मायनस राहू दे की प्लस प्लस राहू दे, सारखं राहा. दोघाला बी मायनस आहे तरी वजाबाकी करा, दोघाला बी प्लस आहे तरी वजाबाकीच करा. कारण सारखं चिन्ह असेल तर वजाबाकी करा म्हणाले. मग असं म्हणलो काय प्लस प्लस असल्यानं वजाबाकी करा, मायनस मायनस असल्यानं वजाबाकी करा, नाही. मी म्हणतोय सारखं असेल तर वजाबाकी करा.
कोणाचं सारखं? कोणाचं चिन्ह सारखं? जे सारखं आहे त्याचं चिन्ह सारखं. समीकरणात काय आहे मला माहित नाही, जे सारखं आहे त्याला बघणार मी. माझ्या कामाचा कोण आहे? जे सारखं आहे ते कामाचं आहे. बरोबर आहे का? लक्षात राहील. आता काय लक्षात राहील? सारखं असे, सारखं जे आहे त्याचे चिन्ह सारखेच. सारखं आहे. काय सारखं आहे? वाय सारखं आहे. आणि वायच्या समोरचे चिन्ह पहिल्या समीकरणात प्लस आहे. वायच्या समोरचे चिन्ह बघतात हा, मागचे नाही. वायच्या समोर पहिल्या समीकरणात प्लस आहे आणि वायच्या समोर दुसऱ्या समीकरणात मायनस आहे. हाय का? बघा माझ्या डोळ्यानं. हा, दिसत नसेल तर माझे डोळे किरायानं घेऊन जा, पण बघा व्यवस्थित. ऐका बरोबर. काय म्हणाले? पहिल्या समीकरणात वायच्या समोर काय आहे? प्लस आहे आणि दुसऱ्या समीकरणात वायच्या समोर काय आहे? पण सर तुम्ही वायचे चिन्ह का बघाले हो? तुम्हाला काय वाय आवडते काय? वायचे चिन्ह का बघालो मी? कारण की वायचा सहगुणक सारखा आहे, म्हणून मी वायचे चिन्ह बघतोय. हॅलो. हो करतो. क्लास सुटलाच नाही, 2 मिनिटात करतो. हा, का बघालो? वायलाच सहगुणक सारखे आहेत. मग आता दोघांचे सहगुणक काय दिसले मला? सारखे. दोघांचे सहगुणक सारखे दिसले, त्यांचे चिन्ह वेगळे दिसले. मग आता मला कळाव काय करावं. बेरीज कोणाकोणाची? समीकरण 1 व 2 ची. झटका आलाय का मधी मधी? एवढं लई सांगून बी बेरीज करू ना. बेरीज करा की वजाबाकी करा? मोठं पहिलं. मोठं कोण? सारखेच आहेत. मग कोणता बी एक घ्या. मग पहिल्या समीकरणाची डावी बाजू घेतो. 2x प्लस वाय प्लस कस काय? बेरीज करालो म्हणून प्लस. दुसऱ्या कंसात 3x मायनस वाय बरोबर याचं 5 मायनस त्याचं 5 प्लस त्याचं 5. मग आता बेरीज करताना चिन्ह बदलत नाहीत. बेरीज करताना चिन्ह बदलत नाहीत. जे चिन्ह आहे ते जशाला तसं राहील. मग या 2x ला 2x प्लस ला प्लस, y ला y प्लस 3x ला प्लस 3x मायनस y ला मायनस y बरोबर 5 आणि 5. समजलं? समजलं का नाही समजलं? आता याची होईना, याची होईना, याची होईना, याची बी होईना. मग ज्याची होते त्याला जवळ आणू. हे 2x इथला आणि प्लस 3x इथला, इथला प्लस y इथला मायनस y बरोबर 10. म्हणजे x ला जवळ, y ला जवळ घेतो. या 2x आणि 3x ची काय व्हावं? किती व्हावं? मग हे प्लसचा y हा मायनसचा y बरोबरला 10. 5 आणि x मध्ये काय आहे? 5 तिकडे नेतो. x बरोबर 10 भागिले 5. 5 1 5 दुनी x बरोबर किती? मग x बरोबर आला 2. ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवून, ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून, समीकरण 1 काय आहे? समीकरण 1 काय आहे? हॅलो. हा आरू 10 मिनिट. हा ठीक आहे. हा 2x प्लस 5y बरोबर नाही, 2x प्लस y बरोबर 5. कशाची किंमत भेटली रे आपल्याला? मग या 2 ला 2 गुणिले, कुठं आहे गुणिले? ज्यानं गणिताचा चष्मा लावला त्याला दिसते तिथे गुणिले आहे. या 2 आणि x मध्ये x ची किंमत किती आली? प्लस बरोबर बेदुनी प्लस बरोबर. हे प्लसचं 4 आहे की कोणतं? हे प्लस दिसाले म्हणून. हे प्लस कोणाचं आहे? वायचं आहे.
या 4च्या समोर एक चिन्ह आहे प्लसचं, दिसणं आलंय पण हाय प्लसचं 4 तिकडे नेऊ, म्हणजे आपल्याला निघेल y बरोबर 5 मायनस 4. y बरोबर किती मग 1. समजलं? आता इकडे लक्ष द्या. तुम्हाला असं वाटत असेल की इथं सारखं होतं वाय वाय, मग जर मी वाय वाय सारखा असून सुद्धा पुन्हा एक्सचा सारखा करून घेतला तर गणित येणार नाही का? येते, डोंट वरी, येते. असं बी केलं नाही ते कसं नाही सर मला वायला बघणार मी मला माझं वाय सोबत भांडण आहे, मला वाय सारखं करायचंच नाही, मला एक्सच सारखं करायचं, तर जमते. एक्स सारखा करून घेऊन सोडवतो तरी जमते, पण याला काय म्हणतात? मूर्खपणा. का? सारखं हाय डायरेक्ट बेरीज करण्याच्या नावचं सारखं करत बसलास. गणित येते रे बाबा, मला नांदेडला जायचंय, सरळ रस्ता धरून जाय की रे पोरा. नाही सरळ रस्ता हाय मला माहित आहे, तरी मी इथून मुखेडला जातो, मुखेडून कंधारला जातो, कंधारहून लोह्याला जातो, मग लोह्याहून नांदेडला जातो. जाय बापू तुझी मर्जी. काय नांदेडला पोहोचणार नाही ना? पोहोचल की पोहोचणार नाही? काय नुकसान होईल? पेट्रोल जाते, टाइम जाते, पैसा जाते, आहे की नाही? तसंच आपल्या गणितात सरळ रस्ता असताना सरळवाला रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याने गेल्या तर वेळ वाया जातो आणि परीक्षेला वेळ अतिशय महत्वाचा असतो. म्हणून पहिलंच बघायचं सारखं काही आहे का, नसेल तर सारखं करायचंय, असेल तर मात्र सारखं करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. लक्षात राहील? आता ज्यांना हे समजलंय, ज्यांना नाही समजलं त्यांनी हा व्हिडिओ युट्यूबवर बघायचा. आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ आज संध्याकाळपर्यंत येईल, पुन्हा बघायचंय. ज्यांना समजलं नाही त्यांनी परत बघायचंय, परत ते गणित करायचे. ठीक आहे? परफेक्ट. ओके, चला ठीक आहे. सांग.